आत्ताचं जे प्रकरण चालू आहे ते सच्चित आनंद या 3 पदांचं विवरण त्या संदर्भामध्ये माऊलींनी हे प्रकरण इथे घातलेलं आहे. 5वं प्रकरण आहे आता हे. या प्रकरणामध्ये सच्चित आणि आनंद ही भगवंताची स्वरूप लक्षणं आहेत. या स्वरूप लक्षणांच्या विषयी इथे स्पष्टीकरण देण्याचं कारण एकच की या लक्षणांच्या आधाराने तत्वज्ञानाचा विस्तार केला जातो. अद्वैतापासून द्वैतापर्यंत सर्व तत्वज्ञान परमात्म्याचं स्वरूप लक्षण काय, तर तो सत आहे, तो चित आहे, तो आनंद आहे, हे त्याचं स्वरूप लक्षण आहे. आणि त्याचं तटस्थ लक्षण अशी दुसरी लक्षणं. तर ही 2 लक्षणं विचारात घेऊन तत्वज्ञान चर्चा करत पुढे जातो. आता ही लक्षणं सांगून जर आम्ही परमात्म्याचं विवरण करतो तर या लक्षणाचं सुद्धा महत्त्व कुठपर्यंत, त्यांचं स्थान सुद्धा तत्वज्ञानाच्या क्षेत्रामध्ये कोणत्या टप्प्यापर्यंत पुढे जातं आणि ते स्थान केव्हा संपतं. कारण एक आपल्याला कायम लक्षात ठेवण्याची गोष्ट आहे की वाणीनी बोलायचं आहे तत्वज्ञान, म्हणून तत्वज्ञानाची मर्यादा स्वीकारून आपण तत्वज्ञान मांडतो. कारण तत्व जे आहे म्हणजे परब्रह्म जे आहे ते शब्दांनी प्रकट होणार नाही, ते मन त्याच्यापर्यंत पोहोचू शकत नाही. उपनिषदांनी म्हटलेलं एक वचन आपल्याला पुरेसं आहे, यतो वाचो निवर्तन्ते अप्राप्य मनसासह. जिथे वाणी मनासहित परत येते, त्यामुळे त्या ब्रह्मतत्वापर्यंत वाणीही पोचत नाही, मनही पोचत नाही, तरीसुद्धा त्याची चर्चा करणं अपरिहार्य आहे. म्हणून त्याची चर्चा करण्याकरता जे जे आम्ही स्वीकारलं आहे ते कुठे थांबतं, त्याचं स्वरूप काय, हा विषय इथे चर्चेचा आहे. आता सच्चित आणि आनंद ही जी त्याची लक्षणं आहेत, गेल्या वेळी आपण सत आणि चित या दोघांच्या विषयीचं विवरण बघितलं की चित म्हणजे जे चैतन्य आहे त्या चैतन्याच्या संदर्भामध्ये त्याची व्याप्ती, त्याचं स्वरूप आणि त्याची जाण. सत त्याची व्याप्ती, त्याचं स्वरूप, त्याची जाण, ही तिन्ही पदं एकसारखी आहेत. ही तिन्ही पदं तेवढीच महत्त्वाची आहेत. ही तिन्ही पदं एकमेकांच्यात मिसळून जातात. ही तिन्ही पदं स्वतंत्रपणाने कार्य करतात. तत्त्वज्ञानामध्ये जेव्हा ज्याची जशी गरज तेव्हा ते तसं वापरलं जातं. की आता ज्ञानी आहे तो सतचा विचार करतो, म्हणून त्या सत्पदाचा तो स्वतंत्रपणाने स्पष्ट विचारित करेल. योगी आहे, आपण गेल्या वेळी बघितलं की योगी आहे तो त्या चित पदाचा स्वतंत्रपणाने विचार करेल. आनंद आहे, भक्त आहे, तो भक्त त्या आनंद पदाचा स्वतंत्रपणाने विचार करेल. त्याच्याकडे म्हणजे त्या भक्ताकडे त्या आनंद गुणाचं महत्त्व आहे, योग्याकडे परमात्म्याच्या चित लक्षणाचं महत्त्व आहे, आणि ज्ञानी पुरुषाला त्याच्या सत्ता असणं, सत या विषयी मतलब आहे. बाकी त्याला दुसरं काही नको आहे. तो सगुण आहे, तो निर्गुण आहे, त्याचं अमुक लक्षण आहे, त्याचं तमुक लक्षण आहे, त्याची त्याला काही घेणं देणं नाही. आणि त्यामुळे आपण सत आणि चित ह्या 2 गोष्टी बघितल्या. आता आनंद आणि ह्या 3 पदांचं काय होतं हेच सगळं आता माऊली आपल्याला सांगणार. तर आपण इथे ज्या ज्या दृष्टांतांनी पुढे जायचं त्यातल्या ज्या दृष्टांतापाशी आपण आलेलो आहोत तो कापराचा दृष्टांत आहे. आणि त्या कापराच्या दृष्टांतामध्ये त्यांनी सांगितलं 3 गोष्टी आहेत. कापूर शुभ्र आहे, कापूर मृदू आहे आणि कापूर सुगंधित आहे, त्याला गंध आहे. आता ह्या 3 पदं का घेतली, कारण सत, चित आणि आनंद ही 3 लक्षणं आहेत. ती कुणाची लक्षणं आहेत, ती परब्रह्माची लक्षणं आहेत. कापराची 3 कोणती लक्षणं आहेत, आत्ता आपण म्हटलं तसं शुभ्रता, त्याची मृदुता आणि त्याचा परिमल, ही त्याची 3 लक्षणं आहेत. परमेश्वराची स्वरूप लक्षणं कोणती झाली, सत, चित, आनंद. कापराची स्वरूप लक्षणं कोणती, शुभ्रता, मृदुत्व आणि परिमल, त्याचा वास. कारण स्वरूप का आम्हाला कळतंय, नाकाला वास येतो, डोळ्याला त्याची शुभ्रता दिसते आणि हाताला त्याची मृदुता कळते. म्हणजे ही त्याची 3 लक्षणं आमच्या लक्षात येतात. आता या 3 लक्षणांच्या आधाराने कापराची जी शुभ्रता आहे ती शुभ्रता प्रत्ययाला काय येते, कारण त्या शुभ्रतेमध्ये अशुभ्रता मिसळलेली आहे. म्हणून ती जर पूर्ण शुभ्र असेल तर तिचा रंग जसा कापराचा रंग शुभ्र पांढरा दिसतो, ते आपण जर पांढरा शुभ्र कापूर आहे, रंग शुभ्र कापरासारखा आहे, म्हणजे स्वच्छ गोरा रंग आहे, नितळ गोरा रंग आहे तो कापरासारखा. म्हणून तो भगवान शंकराला कर्पूर गौर म्हटलेलं आहे की कापरासारखा गोरा आहे भगवान शंकर.
पण ते त्याचं गौरवर्ण जो आहे तो गौरवर्ण त्या कातडीवर का दिसतो? त्याचं कारण त्याच्या पार्श्वभूमीवर कुठेतरी सावळेपण आहे, काळेपण आहे, जे गौर नाही असं आहे, म्हणून ते प्रत्ययाला येतं. जे केवळ प्रत्ययाला येतं याचा अर्थ ते त्या ठिकाणी प्रकट होतं. हा मुद्दा त्यांना आपल्या पुढे मांडायचा आहे की त्याच्या अशुभ्रतेच्या पार्श्वभूमीवर त्याची शुभ्रता येते. म्हणजे कापरामध्ये काही गढूळपण आहे म्हणून कापूर तो पांढरा रंग धरतो. दुसरं परिमळ आहे, त्या परिमळामध्ये कापराचा परिमळ सुंदर आहे. त्यांनी सांगितलं तो पुष्कळ सुंदर आहे, पण त्यात 1-2% तरी त्या परिमळाचं जो सुंदर जे सुगंध नाही, तर दुर्गंध असा जर त्याच्या विरुद्ध शब्द घेतला तर तो किंचित का होईना त्याच्यामध्ये आहे. असं का म्हटलं? आता तिसरं, त्याला शुभ्रता आहे, त्याला परिमल आहे, त्याला मृदुत्व आहे. ते मृदू आहे हे केव्हा कळतं? जेव्हा कठीणपणाने त्याची वडी पडली आहे तेव्हा कळतं. म्हणजे काठिण्य त्या ठिकाणी उपयोगाला येतं. काठिण्य आपल्या गुणधर्मांनी त्याचं मृदुत्व सिद्ध करतं. काठिण्य आहेच, त्याच्याबरोबर मृदुत्व आहे. आता हा जो नुसता शुभ्र असता तर, हा जर नुसता परिमलाने युक्त असता तर, हा जर नुसताच मृदू असता तर आम्हाला कळला असता का? इथे तत्वज्ञान आहे. म्हणजे हे तत्वज्ञान काय आहे की जोपर्यंत द्वंद्व नाही तोपर्यंत आम्हाला या जगात कोणतीही वस्तू प्रत्ययाला येणार नाही. म्हणजे काय सांगायचं आहे त्यांना की ब्रह्म त्याच्या निखळ रूपामध्ये आम्हाला प्रत्ययाला येत नाही. ब्रह्म कोणतं ना कोणतं तरी लक्षण धारण करतं तेव्हा आम्हाला ते कळतं. का? कारण ते लक्षण पांचभौतिक आहे म्हणून. आणि ब्रह्म पांचभौतिक नाही, ते ह्या पंचभूताच्या पलीकडे आहे. पण त्यांनी लक्षण धारण केलं, तर त्यांनी लक्षण धारण करण्यातला त्यातल्या त्यात सूक्ष्म प्रकार कोणता? तो प्रकार हा द्वंद्वाचा आहे. हे द्वंद्व आहे. हे द्वंद्व कशाचं आहे? जे घ्याल त्याचं आहे. सुख घेतलं दुःख आहे, मान घेतला अपमान आहे, शीत घेतलं उष्ण आहे, मृदू घेतलं कठीण आहे, शुभ्र घेतलं अस्वच्छ आहे किंवा अशुभ्र आहे. हे जे द्वंद्व आहे, हे द्वंद्व कशाचं प्रतीक आहे? हे द्वंद्व ह्या पांचभौतिकाचं प्रतीक आहे. आणि या पांचभौतिकामध्ये आम्ही परमात्म्याच्या संबंधामध्ये विवरण करायला निघालेलो आहोत. म्हणून जोपर्यंत द्वंद्व आहे तोपर्यंत ही जी भाषा बोलतो आहोत ती भाषा कळते आहे. आता पुन्हा पहिल्या अध्यायाची भाषा की हे द्वंद्वाच्या पलीकडे गेलं की काय झालं? एक निघून गेलं, त्यातला पूर्ण दुर्गंध निघून गेला आणि नुसता सुगंध राहिला. तर आता सुगंधाचं सुगंध पण वेगळं जाणून घ्यायचं कारणच उरलं. ते त्याच्या मूळ रूपात गेलं. म्हणजे त्याला आता सुगंध नाही म्हणता येणार, ते त्याचं मूळ रूप होईल. कारण द्वंद्व आहे म्हणून ते सुगंध आहे. सुगंध कशाच्या पार्श्वभूमीवर आहे? दुर्गंधाच्या पार्श्वभूमीवरती सुगंध आहे. म्हणून तो जो गंध आहे त्या गंधातलं जे द्वंद्व आहे ते द्वंद्व दूर करा. म्हणजे आता आपल्याला दृष्टांताने फार खोलात जरी नाही गेलो तरी आपण इथपर्यंत जातो की हे जे द्वंद्व आहे हे द्वंद्व लक्षणांनी प्रकट केलं जातं, कारण पांचभौतिक आहे. परमात्म्याचं सुद्धा सत, चित आणि आनंद हे लक्षण आहे, हे प्रकट केलं जातं कारण हे पांचभौतिक आहे. हे पांचभौतिक तरी का आहे? कारण जग पांचभौतिक आहे. मग अनुभव पांचभौतिक आहे का? अनुभव नाही. अनुभव ही गोष्ट आहे ती त्या ब्रह्माची आहे. की त्या ब्रह्माचा अनुभव आला तर ब्रह्माचा अनुभव कसा असेल? तो पांचभौतिकाच्या पलीकडे जाईल का? जाईल. केव्हा जाईल? जेव्हा तो देह मन बुद्धी सगळ्याच्या पलीकडे असेल. तो अनुभव कोण घेईल? आमच्यातलं चैतन्य घेईल. ते चैतन्य कशाचा अनुभव घेईल? त्या मूळ ब्रह्माच्या चैतन्याचा अनुभव घेईल. म्हणजे पहिल्या अध्यायात सांगितल्याप्रमाणे प्रकृती पूर्ण निवृत्त झाली की पुरुष नावाच्या द्वंद्वातला पुरुष, प्रकृती पुरुष, त्याचा लय होतो. शिल्लक फक्त ब्रह्म राहतं. आता बोलतोय आम्ही, मग माऊलीनं आम्हाला ही गोष्ट ठसवायची की कोणत्याही लक्षणाने तुम्ही तो परमात्मा पाहत असला तरी सुद्धा तो लक्षणांनी, तो परोक्षपणाने पाहत आहात. आणि म्हणून शंकराचार्यांच्या अद्वैत अनुभवतामध्ये अद्वैत वेदांतामध्ये अपरोक्ष अनुभूती, परोक्षपणाने अनुभूती नाही. मराठी भाषेमध्ये परोक्ष म्हणजे आम्ही जसं म्हणतो की माझ्या परोक्ष का बोललास, मराठीत आपण उलटं बोलतो.
तर तसं नाही आहे. हे अपरोक्ष म्हणजे प्रकट, अगदी प्रकट, आणि परोक्ष म्हणजे शब्दांनी, म्हणजे ज्याला आपण काय म्हणू, आधाराने कशाच्या तरी. तर मराठीमध्ये आम्ही आपल्या अपरोक्ष प्रकट अनुभव, प्रकट अद्वैताचा अनुभव, त्या जीवानी त्या चैतन्याचा अनुभव घेणं ही अपरोक्ष अनुभूती आहे. या अनुभूतीतलं सगळ्यात शेवटचं असं अद्वैत अनुभव, म्हणजे अद्वैताच्या अनुभूतीमधलं सर्वात शेवटचं ठिकाण म्हणा, टप्पा म्हणा, ध्येय म्हणा, उद्दिष्ट म्हणा, हे सर्वात शेवटचं आहे. तर आता त्या अनुभूतीचा विषय सोडला आणि खाली चर्चेला विषय आणला की हे सगळं सुरू होतं. म्हणून माऊली सांगते की सत चित आनंद हे परमात्म्याचं लक्षण आहे असं सांगून विषय समजावून दिला जातो. आकाशासारखा परमात्मा आहे समजावून दिलं जातं. प्रकृती कशी आहे, प्रकृतीपासून परमात्मा कसा वेगळा आहे समजावून दिलं जातं. प्रकृती पुरुषापासून पंचमहाभूत कशी निर्माण झाली समजावली. त्याच्या पुढे 5 ज्ञानेंद्रिय 5 कर्मेंद्रिय समजावून सांगितलं. सगळा हा आम्हाला समजावून देण्याचा विषय आहे. हा म्हणजे परमात्मा नव्हे, परमात्मा ह्याच्या पलीकडे आहे. म्हणून ते इथे सांगतात की सत्य चित आणि आनंद याचं जे विवरण आहे ते विवरण करताना ती जी लक्षणं आहेत ती लक्षणं कुठपर्यंत जाणावी. जसं आपण दृष्टांताच्या बाबतीमध्ये म्हणतो की दृष्टांत फार टोकाला खेचत नेला तर दृष्टांत आपल्याला पूर्णपणाने समाधान करू शकत नाही. तसंच परब्रह्माची ही जी लक्षणं आहेत ही लक्षणंच जर आम्ही त्याचा कीस पाडत बसलो तर ही लक्षणं आम्हाला शेवटी परमात्म्यापर्यंत नेणार नाही. हा फक्त शब्दच्छल होईल. म्हणून आधी वाचारूण परिहार केलेला आहे की वाचेने आम्हाला हे सगळं दाखवून दिलेलं आहे. वाचेचं ऋण आहे आमच्यावरती की जी वाणी आम्हाला हे सगळं सांगते, आणि त्या वाणीचं जे ऋण आहे ते ऋण आमच्यावर आहेच. असं असलं तरी 2 गोष्टी सांगितल्या की तिच्यामुळेच आम्हाला परमात्मा कळतो हे एक, आणि दुसरं म्हणजे वाणीमध्ये परमात्मा येऊच शकत नाही हे दुसरं. म्हणजे भले वाणीचे कितीही आम्ही उपकार मान्य केले तरी सुद्धा वाणी परमात्म्याचं वर्णन करूच शकत नाही. आणि म्हणून त्यांनी सांगितलं तिचं ऋण मान्य करून सुद्धा तिच्या ऋणाचा परिहार मी कसा करू, म्हणजे मी उऋण कसा होऊ, त्या ऋणातून मी मुक्त कसा होऊ. तर त्यांनी सांगितलं सद्गुरूंना नमस्कार करूनच मी वाचा ऋणाचा परिहार करतो असं म्हणून ते पुढे आलाय विषय. म्हणजे थोडक्यात काय, आम्ही सारखे वाचेमध्ये आहोत. थोडक्यात काय तर आम्ही सारखे द्वंद्वात आहोत, पुरुष आणि प्रकृती म्हणून, आणि आम्ही त्या ब्रह्माला समजून घेण्याचा प्रयत्न करत आहोत. माऊली हे का समजावून देतीये, कारण माऊलीला पुढे शेवटी ती अपरोक्षानुभूती काय आहे हे आपल्याला सांगायचं, की तो अमृताचा जो अनुभव आहे त्या अनुभवाशी पोचताना काय काय वाटेतले टप्पे आपल्याला सोडून द्यायचे. त्याला जाणून तर घ्यायचंच आहे प्रत्येक टप्प्यावर, पण त्याला म्हणजे परमात्म्याला, पण त्याला जाणूनही ज्या माध्यमातून जाणलं ते सोडायचं पण आहे. अशा अर्थाने तो विषय चाललाय. आता आपण पाहिला सत आणि चित आपण गेल्या वेळी पाहिलं. आता विषय आनंदाचा आहे. आता त्यांनी सांगितलं इथे आपण ज्या ठिकाणी आहोत योगी धर्म नासिले. आता त्यांनी 2 गोष्टी सांगितल्या की द्वंद्व कुठेच सुटत नाही. जेव्हा ही भिंत पांढरी शुभ्र रंगवली आहे असं म्हणतो तेव्हा त्या पांढऱ्या रंगामध्ये थोडा काळसर रंग मिसळलेला आहेच. म्हणजे कोणी घातला म्हणून नाही, कोणताच रंग 100% पांढरा होऊ शकत नाही. कारण का, ह्या जगामध्ये द्वंद्व आहेच. ह्या जगामध्ये निखळ आपल्याला काही मिळणार नाही. 100% शुद्ध सोनं आमच्या हातामध्ये येणार नाही. ते 99.999 काय जिथपर्यंत जायचं असेल तिथे, पण .नॉट किती डेसिमल लांब गेलो तरी सुद्धा तेवढी इम्प्युरिटी, तेवढी अशुद्धता त्यात राहणारच आहे. तसं त्यांनी इथे सांगितलं की प्रत्येक गोष्टीचा धर्म आहे. साखर आहे, साखर गोडच आहे, त्याबद्दल प्रश्नच नाही आहे. पण साखरेमध्ये कडूपण आहे का? आहे. कारण ताप आलेल्या माणसाने जर साखर खाल्ली, ज्याच्या तोंडाची चव गेली त्यांनी जर साखर खाल्ली, त्याला साखर गोड लागत नाही, त्याला साखर कडवट लागते. ती कडवट लागते ही त्याच्या जिभेच्या बदललेल्या गुणधर्मामुळे लागते का साखरेच्या ठिकाणच्या गुणधर्मामुळे लागते? दोन्हीमुळे लागते. जिभेचा गुणधर्म बदललेला आहे म्हणून साखरेमध्ये असलेला जो कडवट गुणधर्म आहे त्या गुणधर्माची चव त्याला आता येते आणि तिच्या
आधिक्याने असलेल्या गोड गुणधर्माची चव त्याला येत नाही. मग आपण म्हणतो की अन्नाला मला चव लागत नाही. अन्नाला चव नाही असं आपण म्हणत नाही. अन्नाला अन्नाची चव आहे, पण माझ्या जिभेला ती लागत नाही. मग माझ्या जिभेला जी चव लागते ती चव केवळ माझ्या जिभेमुळे लागते नाही. माझ्या जिभेला जे ते वेगळं लागतं ते त्याच्या ठिकाणी असणारी जी द्वंद्वात्मक त्याची चवीची दुसरी बाजू आहे, ती दुसरी बाजू माझ्या प्रत्ययाला येते. हा अगदी व्यवहारातला फार ढोबळ दृष्टांत आहे. हाही फार टोकाला जायचा आहे नाही. आपण कशाकरता घेतला? योगी आणि प्रतियोगी धर्म. त्याला जोडलेला धर्म साखरेचा कोणता? गोडपणा. त्याला विरुद्ध असणारा धर्म कोणता? कडूपणा. तो कडूपणा आमच्या प्रत्ययाला येतो, त्याच्याकरता आपण घेतो. असं सर्व ठिकाणी आहे की योगी आणि प्रतियोगी. आपल्या इथे स्पष्टीकरणात इथे पहिल्यांदाच म्हटलंय, योगी प्रतियोगी धर्म दोन्ही आटली परिमळाच्या ठिकाणी, तेवी सताधिकांची आटणी ब्रह्मानंदी होत असे. आता त्यांनी एका वेगळ्या पद्धतीने ही ओवी घेतली. ऐसे एके कापुरपणी तिन्ही इये तिन्ही उणी, इया परी आटणी सत्ताधिकांची. म्हणाले आता हे पुढे न्यायचं आहे त्यांना आता विषय की सत्य, चित आणि आनंद ही जी तीन लक्षणं आहेत ह्याची सुद्धा आटणी होऊन जाते. हे सुद्धा काही शिल्लक राहत नाही. आता आपण सगळं बोललो त्याच्याच करता बोललो. आता ते म्हणाले की त्याचा एक योगी एक प्रतियोगी धर्म, हे दोन्ही धर्म असं आपण धरलं की हे दोन त्याचे वेगळे धर्म आहेत. आता कोणी कोणते वेगळे दोन धर्म त्यांनी घेतले? एक शुभ्रता आणि एक मृदुता, आणि तिसरा धर्म परिमल, त्याचा सुवास. हा तिसरा धर्म घेतला. म्हणाले हे योगी आणि प्रतियोगी असे द्वंद्वात्मक जे दोन गुण आहेत ते त्याची आटणी कशात झाली? त्या परिमळाच्या ठिकाणी झाली. परिमळाच्या ठिकाणी आटणी झाल्यामुळे काय झालं म्हणतात ते म्हणाले की आता फक्त परिमळ रूपाने आम्ही पाहिला. आता त्या दोघांची आटणी झाली म्हणजे काय झालं? कापूर जाळला. कापूर जाळला त्यानंतर काय झालं? कापूर जाळल्यावर त्याची शुभ्रताही नष्ट झाली आणि कापूर जाळल्यावर त्याची मृदुताही नष्ट झाली. मग त्यातनं काय शिल्लक उरलं? तर परिमल शिल्लक उरला. म्हणजे तिसरा सिद्धांत त्यांनी आपल्या पुढे ठेवला की केवळ द्वंद्वात्मकच आहे असं नाही. ही असे तीन गुण तुम्ही प्रकट केलेत तर काही गुण नष्ट होतील, एखादा गुण प्राधान्याने प्रकट होईल. साखरेचं पण तसंच आहे. आपण साखर या स्थितीमध्ये घेतली, साखरेचा पाक केला की साखरेचं असणारं जे स्फटिकी भवन आहे गेलं ना. त्यांनी घेतलेला चौकोनी खडबडीत कोणताही का आकार असेल ना साखरेने, तो आकार राहणार नाही. साखरेचा स्फटिक उरणार नाही, कारण ते पाण्यामध्ये विरघळला. आणि पाण्यामध्ये विरघळल्यानंतर किंवा साखरेची पावडर केली, पूड केली, साखरेची पूड झाली, ती पिठी साखर आहे, तिच्या ठिकाणी साखरेचा स्फटिकाचा जे क्रिस्टलायझेशन तिचं संपलं, तिचा मूळचा आकार निघून गेला, ती आता त्या रूपामध्ये आली. आता त्यांना असं सांगायचं आहे की एका पदार्थाच्या आता फक्त तीन गुणांना धरून ते आपल्याला सांगतायत, म्हणून आपण तीन गुण घेऊ. म्हणून कारण त्यांना इथे तिघांचा विषय मांडायचा ना, सत, चित आणि आनंदाचा. तर म्हणाले इथे कापूर जेव्हा जाळला तेव्हा असं समजा की त्याचे योगी प्रतियोगी जे धर्म आहेत ते दोन धर्म आटले. ते कशाच्यामध्ये आटले? ते सुगंधाच्या मध्ये आटले. ऐसे प्रतियोगी योगी धर्मासी स्थल कर्पुरी निश्चयसी परिपाहता कापुरासी तो न या दोघा जाणत. आता पुन्हा मूळच्या तत्वज्ञानाशी आले की म्हणाले या ठिकाणी हे जे दोन धर्म आहेत, बरं हा कठीण आहे, हा मृदू आहे, हा शुभ्र आहे, हे सगळं जे काही कापराचं वर्णन आम्ही करतो, कापूर जाणतो का? हा विषय त्यांनी आपल्याला पहिल्यांदाच मांडून सांगितला. कशाच्या संदर्भात? सोनं जाणत नाही की माझं कानातलं घडवलं, सोनं जाणत नाही माझी बांगडी घडवली, सोनं जाणत नाही की मी माझी चेन बनवली किंवा गळ्यातली साखळी बनवली, ते काही जाणत नाही. सोनं आपल्याला सोनेपणानीच जाणतं. आता हे पुन्हा तोच विषय म्हणताय की कापराला कापूरपणानीच जाणतो. त्याला सुगंध आहे का हे तो जाणत नाही, त्याला शुभ्रता आहे का तो जाणत नाही, त्याला मृदुत्व आहे का जाणत नाही. म्हणून ते म्हणाले तो न या दोघा जाणत, कापूर या दोघांना जाणत नाही. योगी धर्म नासिले तेव्हाच प्रतियोगी उदया आले आणि ते दोन्ही आटले परिमळ रूप कर्पुरी. आता योगी धर्म आहे. आता योगी एक आणि प्रतियोगी एक असे दोन धर्म त्यांनी आपल्या पुढे ठेवले. समजा योगी धर्म त्याचा सत्ता आहे, परमात्म्याचा सत्ता हा योगी धर्म म्हणजे जोडलेला धर्म.
म्हणजे या जगामध्ये परमात्मा कोणत्या रूपात प्रकट आहे? सत्रूपाने आहे. तो असणे, त्याचं बीइंग हे त्याचं रूप आहे. आता त्याचं असणं हे जे रूप आहे ते त्या चैतन्य रूपामध्ये म्हणजे चित्त रूपामध्ये अटलं, म्हणजे प्रतियोगी रूपामध्ये अटलं असं ते सांगतात. काय केलं? योगी धर्म नासिले तेव्हाच प्रतियोगी उदया आले. त्याचं जे सतरूप आहे ते जेव्हा आटलं तेव्हा चित्रूप उदयाला आलं, म्हणजे जगामध्ये चैतन्य रूपामध्ये भिन्न भिन्न सृष्टी निर्माण झाली. तो जर सत्ता मात्र राहिला असता तर आम्ही असे सगळे वेगळे वेगळे निर्माणच झालो नसतो. कारण आमच्या प्रत्येकाच्या ठिकाणी चैतन्य आहे, पण त्या चैतन्याला चित्त आपण पाहिलं वेगवेगळे पुरुष निर्माण झालेले आहेत. म्हणून योगसूत्रकारांनी तत्वज्ञान बिघडत नाही, तत्वज्ञान बदलत नाही, तिची फक्त ॲप्रोच, तिची भूमिका बदलते. म्हणून योगशास्त्रांनी काय म्हटलं आहे? परमात्म्याचं नाव त्यांनी पुरुष विशेष असं ठेवलं आणि आम्हाला प्रत्येकाला पुरुष असं म्हटलं. का म्हटलं त्यांनी? कारण उपनिषदामध्ये पुरीशयते पुरुषः, म्हणजे आमचा जो जीवात्मा आहे ना, तो जीवात्मा हे मन, 5 ज्ञानेंद्रिय, 5 कर्मेंद्रिय हे सगळं निर्माण करतो, प्राण, आणि रात्री झोपतो तेव्हा ही 11ही इंद्रिय ज्या ठिकाणी आश्रय घेतात त्या पुरीशयते पुरुषः, म्हणजे जो त्या ठिकाणी विश्रांती घेतो, रात्री झोपतो तेव्हा ते सगळे त्या ठिकाणी जाऊन राहतात. म्हणजे पुरुष या शब्दाला मोठेपण आहे का नाही? त्याला महत्त्व आहे का नाही? आहे. मग योगसूत्रकारांनी त्याला जीव म्हणावं का त्याला जीव चैतन्य म्हणावं का त्याला जीवात्मा म्हणावं? तेवढं आम्ही यातलं काही म्हणणार नाही. आम्ही यातलं काय म्हणू? आम्ही त्याला पुरुष म्हणू. कारण त्याला आधार आहे. का आहे? कुठल्याही वेदाच्या आधाराशिवाय दर्शनकार आपलं दर्शन रचत नाही. काहीतरी तुमची गृहीतकृत्य असल्याशिवाय शास्त्र उभं राहत नाही. म्हणून योगसूत्रकारांनी आपलं शास्त्र कशाच्या आधारावर उभं केलं? ते चैतन्य कशाच्या आधारावर उभं केलं? त्यांनी जे चैतन्य उभं केलं ते उपनिषदातला पुरुष हा शब्द घेतला त्या जीव चैतन्याकरता. म्हणजे माझ्यातला एक पुरुष, त्यांच्यातला एक पुरुष, प्रत्येकातला एक पुरुष हा जो आहे हा पुरुष आहे. हे आम्ही सगळं वेगळं 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 चैतन्य, म्हणजे हे द्वैत आहे. शंकराचार्य खंडन करतात आणि योगसूत्रकारांना त्याचं वाईट वाटतं. येते न योग प्रयुक्त हा असं त्यांनी म्हटलेलं आहे की ह्या एवढ्या एका सांख्यांच्या एका खंडनामध्ये योगशास्त्र केव्हाच खंडित झालं. कारण का? ते योगशास्त्रकारांनी द्वैत मानलं, हा प्रत्येक पुरुष वेगळा वेगळा मानला. नाहीतर अद्वैत तत्वज्ञान वेगळं मानत नाही. जीवो ब्रह्मैव ना परहा, जीव ब्रह्मापेक्षा वेगळा नाही. पण योगसूत्रकार प्रत्येक चैतन्याला आमच्या ठिकाणच्या वेगळं वेगळं मानतो. का मानतो? कारण तो चित्त रूपाने मानतो. ते जे चैतन्य आहे ते या जगामध्ये विभागतं अशी त्याची धारणा आहे. आता त्याचाच आधार घेऊन ह्यांनी इथे काय सांगितलं की मुळात तो सतरूप होता, त्याला विभाजन करून घ्यायची गरजच नव्हती. कारण असणं ही त्याची वस्तुस्थिती होती. असणं ह्या त्याच्या वस्तुस्थितीतून तो कोणत्या स्थितीला गेला? या प्रत्येकाच्या ठिकाणी तो निर्माण झाला. या प्रत्येक पुरुषाच्या ठिकाणी तो निर्माण झाला. सगळ्यांच्या ठिकाणी तो चैतन्य रूपाने भरून राहिला. तेव्हा तो आपलं चैतन्य प्रत्येका ठिकाणी अलग अलग, आता जे माझ्याकडे प्रकट होईल ते यांच्याकडे नाही, जे यांच्याकडे होईल ते यांच्याकडे नाही. माझ्या वयाप्रमाणे माझी ताकद, माझी बुद्धी, माझं स्मरण, यांच्या वयाप्रमाणे यांची ताकद, यांची बुद्धी, त्यांचं स्मरण, त्यांच्या इतकं स्मरण मला येणार नाही, त्यांच्या इतकी ताकद माझ्याकडे राहणार नाही. कारण माझं वय तेवढं राहिलं नाही. मी आता 36 तास 48 तास काम करीन म्हटलं तर होणार नाही, शरीर विश्रांती मागेल. म्हणजे हे जे जीव चैतन्य आहे ह्यांनी वेगळा आश्रय घेऊन, वेगळा संस्कार घेऊन, वेगळा कर्माशय घेऊन हा देह उभा केला. म्हणून हा प्रत्येक पुरुष वेगळा आहे. आणि हा प्रत्येक पुरुष वेगळा आहे म्हणून योगसूत्रकारांनी त्या ईश्वराला पुरुष विशेष असं म्हटलं की हे पुरुष नाहीत तर ईश्वर कोण आहे? तो पुरुष विशेष आहे. मग आता ह्यांनी काय सांगितलं की योग म्हणजे काय आहे? योग म्हणजे किंवा धर्म म्हणजे त्याचा धर्म एकच आहे, असणे. त्यांनी का सोडला त्याचा असणे हा धर्म? कारण त्याला हे जग निर्माण करायचं आहे म्हणून तो प्रत्येक वेगळा वेगळा जीव झाला. मग तो प्रत्येक वेगळा वेगळा जीव झाल्याबरोबर योग कोणामध्ये विलीन झाला? त्याचा जो योग धर्म आहे तो त्याचा धर्म किंवा मूळ धर्म, त्याची मूळ गुणधर्म काय, त्याला स्वाभाविकता आपण काही म्हणा, ती जी त्याची स्वाभाविकता आहे ती कशामध्ये लीन झाली किंवा परिणत झाली? ती हे जीवचैतन्य निर्माण झाल्याबरोबर
ती सत हे रूप संपून चित हे रूप निर्माण झालं. आता त्यांनी काय सांगितलं की सत पण गेलं आणि चित पण गेलं. आता ते पुढे सांगतील आपल्याला. आले आणि ते दोन्ही आटले. कोण दोन्ही आटले? योगी धर्म नासिले. नासिले म्हणजे नाश पावले. योगी धर्म कोणते? सतरूप हा त्याचा योगी धर्म नष्ट झाला. तेव्हाच प्रतियोगी उदया आले. तेव्हाच जीवभावाला उदय आला. म्हणजे तेव्हाच जीव निर्माण झाले. म्हणजे तेव्हाच चित हा धर्म प्रकर्षाने प्रकट झाला. साधा एक सिद्धांत लक्षात घ्यायचा तर अगदी सत्व रज तम हे तीन जरी आपण घेतले तरी कुठेही पुढे तत्वज्ञानामध्ये कशाचा तरी एकाचा प्रादुर्भाव असतो. सगळं तारतम्यानेच असतं की सात्विकता अधिक आहे, रज कमी आहे, तम कमी आहे. मग त्यांच्यामध्ये फरक थोडा थोडा असेल पण फरक आहेच. म्हणजे कुणीतरी एक अधिक्याने प्रकट होतो तेव्हा दुसरे त्याच्यापासून मागे राहतात. तो गुण प्रकर्षाने प्रकट झाला. इथे काय झालं? इथे नष्ट झाला म्हणजे अगदी जवळजवळ इक्वल टू 0 झाला. जसं आम्ही 23 कॅरेट सोनं हे शुद्ध आहे असं धरूनच व्यवहार करू, ते काही शुद्ध आहे का? नाही. तसंच इथे सत हा धर्म लयाला गेला. तो काय 100% लयाला गेला का? नाही गेला. तर थोडा शिल्लक आहे पण त्याचं थोडं असणं हे नाहीच्या बरोबर आहे, नसण्यासारखंच आहे. आणि म्हणून ते आता चित्त धर्मामध्ये परिणत झालं. तो जो चित्त धर्म आहे तो चित्त धर्म आता उदयाला आला. आता काय झालं? तेव्हाच प्रतियोगी उदया आले आणि ते दोन्ही आटले. आता ते दोन्ही नष्ट झाले. कशाच्या रूपाने? आता कापूर चाललाय म्हणून परिमळाच्या रूपाने. म्हणजे शुभ्रता गेली, त्याचं मृदुत्व गेलं, म्हणजे त्याचं अस्तित्व संपलं या दोघांचं. आणि दोघांचं अस्तित्व संपल्यानंतर जे शिल्लक राहिला तो परिमल शिल्लक राहिला. आता अस्तित्व संपलं म्हणतो तेव्हा सुद्धा कापूर जळल्यानंतर खाली संस्कार शिल्लक राहतात. काहीतरी काळं त्या ठिकाणी ते जळलेलं जे आहे म्हणजे त्याच्यातले हे दोन्ही गुण आहेत ते अंश मात्र का होईना शिल्लक राहिलेले राहतात. अर्थात त्याच्याशी आपल्याला आता काही करायचं नाही. परिमळ रूप कर्पुरी त्याच्यात ते परिणत झालं. एवंच परिमळ शब्द उच्चारता शुभ्र मृदुत्वा नसे वारता. आता ते काही नसे उरता म्हणजे उरत नाही, शिल्लक राहत नाही, त्याचं अस्तित्व असत नाही. आता त्यांचा अंतर्भाव सर्वथा होय परिमळा ठाई. ते कशात परिणत झाले? दिसत नाही एका पोतनीचं ना? दिसते ना. त्यांचा अंतर्भाव कशामध्ये झाला? त्यांचा अंतर्भाव सर्वथा होय परिमळा ठाई. म्हणजे त्या सुगंधामध्ये ते दोन्ही मिसळून गेले. ते दोन्ही त्याच्यामध्ये मिसळले. आता त्याच्यात ते परिणत झाले. तैसे सत आणि चित ऐक्यता पावती आनंदात. आता ही जी सत चित आणि आनंद ही लक्षणं आहे त्यातलं सत संपलं, त्यातलं चित संपलं. आता ती दोन्ही लक्षणं कशात परिणत झाली? आनंदामध्ये परिणत झाली. आणि त्या शुद्धानंदाप्रत परमात्मा म्हणावे. आता जो शुद्ध आनंद शिल्लक राहतो त्याला आता परमात्मा म्हणाले, कारण त्या एका लक्षणापाशी आलोय आम्ही. आता ते जे एक लक्षण शिल्लक राहिलं, दोन्ही मिळून आनंद झाला, परी तो परमात्म्या ठाई फिका पडला. म्हणजे परमात्म्यानेच तयाला लघुत्व आणले. आता म्हणाले या दोघांना मिळून आनंद म्हटलं, फिकं का पडलं? त्याला परमात्मा म्हणा असं त्यांनी म्हटलं. म्हणजे आता तो एकटा एक राहिला. आता तो जो राहिला आहे तो परमात्मा. कशा अर्थाने परमात्मा म्हणा? पुरुष आणि प्रकृती संपल्यानंतर जो राहिला ते ब्रह्म उरलं अशा अर्थाने म्हणा. पण म्हणाले हा जो आनंद आहे, हा जो अनुभवाला येतो, गेल्या वेळी आपण जे म्हटलं ना की आनंदाचं वैपुल्य, ब्रह्मसूत्रकारांनी आनंदमय अधिकरण वेगळंच लिहिलं आहे. की अधिकरण कशा करता? की आनंदाचं स्वरूप काय याची चर्चा करण्याकरता. तैत्तिरीय उपनिषदांनी त्या मानुष आनंदापासून ब्रह्मानंदापर्यंतची एक संबंध मालिका तयार केलेली आहे की एक मनुष्य आनंद, मग त्या 100 मनुष्य आनंदाचा आणखीन आनंद, मग त्या 100चा आणखीन आनंद, असं करत 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 त्या ब्रह्मानंदापर्यंत एक कोष्टक मांडलंय. एवढं सगळं सांगताना ते म्हणाले तो असा मोजता येतच नाही. पुन्हा ब्रह्मानंद हा अनुभवण्याचा विषय फक्त आपल्या पुढे मांडायचा म्हणून आम्ही तो मानुष्य आनंदापासून ब्रह्मानंदापर्यंत मांडून दाखवतो. आणि त्या वल्लीला म्हणजे त्या भागाला, त्या प्रकरणाला तैत्तिरीय उपनिषदांनी ब्रह्मानंद वल्ली असंच नाव दिलं की ज्याच्यामध्ये ब्रह्मानंदाची चर्चा केली आहे. आता इथे काय झालं? आपण गेल्या वेळी आणखीन एक भाग बघितला की हे 5 कोश आहेत. त्या 5 कोशातला सगळ्यात शेवटचा आनंदमय कोश आहे. तो नुसता आनंद नाही आहे. आणि म्हणून अधिकरण का आलं?
मयट हा प्रत्यय वैपुल्य दाखवतो. तर त्या मय म्हणजे आनंदमय म्हणजे वैपुल्याने आनंद आहे. वैपुल्याने आनंद आहे म्हणजे परमानंद नाही आहे, म्हणजे ब्रह्मानंद नाही आहे, म्हणजे ब्रह्म नाही आहे, आनंद ब्रह्म नाही आहे. का? कारण वैपुल्य ह्याला सुद्धा मर्यादा आहे. त्यामुळे तो अनंत आहे आणि म्हणून त्याचा आनंद पण अनंत आहे. म्हणून आपण जे 5 कोश बघितले त्या 5व्या कोशातला जो आनंद हा कोश आहे, त्या आनंद कोशाचे जे 2 त्याचं रूपक पक्षाचं आहे, त्या पक्षाचे जे 2 पंख आहेत ते आमोद आणि प्रमोद आहे. म्हणजे आनंदाचे एक परी एक प्रकारचा आनंद हा दुसऱ्या आनंद एक म्हणजे आमोद आणि प्रमोद हे 2 आनंदाचं विघटन करून म्हणा काय वेगवेगळेपणाने म्हणा आनंद मांडला. पण ह्या आनंदाच्या ठिकाणी सगळं संपलं का? आनंदाची व्याख्या नाही म्हणाले. तत्पुच्छ तत्प्रतिष्ठा, त्याचं पुच्छ ही त्याची प्रतिष्ठा आहे आणि त्या पुच्छावरती काय? ब्रह्म, ब्रह्म तत्प्रतिष्ठा. म्हणजे त्या आनंद आणि आमोद आणि प्रमोद हे दोघे जे आनंद आहेत ते जे लौकिकात व्यवहारात काही असतील, पण शेवटचा जो ब्रह्मानंद आहे तीच त्या आनंदाची प्रतिष्ठा आहे. म्हणजे हा 5व्या कोशात जो आनंद झाला तो आनंद शेवटचा का? नाही. त्या परब्रह्माच्या प्राप्तीनंतरचा जो आनंद आहे तो शेवटचा, आणि तो शेवटचा मोजायला आणि सांगायला उलट येताच येत नाही. कारण हा एवढा आनंद नाही, रोज वेगळा आनंद. कारण आनंदाला रोज भरताय. आणि म्हणून आपल्या हनुमंतांच्या चरित्रामध्ये त्यांनी म्हटलंय किंवा ज्ञानदेवांनी सुद्धा भक्तीमध्ये पडिवारू असं म्हटलं की प्रेमा पडिवारू, प्रेमाला रोज पूर आहे. कारण हा आनंद आटणारा नाही आहे, हा आनंद थांबणारा नाही आहे, हा संपणारा नाही आहे, हा प्रतिक्षणी वर्धमान होणारा आहे. नारदांनी त्यांच्या भक्तिसूत्रामध्ये प्रतिक्षणी वर्धमानम असं त्याचं वर्णन केलं. थोडक्यात इथे काय सांगायचं आहे? त्यांना म्हणायचं आहे की सत त्याच्यामध्ये मिसळलं, चित आनंदामध्ये मिसळलं, हे दोघेही त्याच्यात मिसळले आणि आनंद ह्या ठिकाणी प्रकट झाला. किंवा आनंद ह्या रूपामध्ये आता तुलना करायची तर कापुराचा परिमळ, परिमळाच्या ठिकाणी हे दोन्ही एकरूप झाले. ब्रह्माच्या म्हणजे आनंदाच्या ठिकाणी सतचित एकरूप झाले. मग आता जो शब्द आम्ही आनंद म्हणून हे सगळं वर्णन आम्ही वाचतो ते वर्णन म्हणजे परमात्मा का? तर म्हणाले नाही. त्यांना आपल्याला सांगायचंय केनोपनिषदांनी एकदाच सांगून ठेवलं, तदेव ब्रह्मत्वं विद्धी नेदम यदिदम उपासत. की म्हणाले ब्रह्माचं स्वरूप तेच आहे ज्याची उपासना करता येत नाही, जे उपासनेच्या पलीकडे आहे. आणि म्हणून आनंद आहे. हा आनंद अनुभवला का? तुकाराम महाराज एवढे 4-4 हजार आणि 5-5 हजार अभंग लिहितात. आणि का म्हणतात आनंदाचे डोही, आनंद तरंग, आनंदाची अंग आनंदाच का म्हणतात? कारण त्या आनंदाचं काय वर्णन करावं? त्या आनंद किती प्रकाराने मांडावा तरी तो मांडला तरी तो पुरा होतच नाही. आज जो आनंद घेतलेला आहे ईश्वर दर्शनाचा, उद्याही ईश्वर दर्शन आहे, आनंद भिन्न आहे. म्हणजे त्यांना कळतं की जो ह्या देहाने घेतलेला अनुभव आहे त्या अनुभवाला मर्यादा आहे. तो आनंद रूपामध्ये घेतलेला अनुभव आहे त्याही आनंदाला मर्यादा आहे. आणि म्हणून शेवटी आनंद ब्रह्म जे आहे तो अनुभूतीचा विषय आहे. पुन्हा शेवटी तेच की तुकाराम महाराजांनी परवाच आमचा ज्ञानेश्वरीच्या वर्गामध्ये एकाने शंका विचारली की मग जो अनुभव आला, जो आनंदाचा अनुभव आला तो ब्रह्मानंद नाही का? ब्रह्मानंदच. ब्रह्मानंद का नाही? पण तो म्हणजेच केवळ ब्रह्मानंद नाही आणि तो म्हणजेच ब्रह्माचा अंतिम आनंद नाही. मिळतच राहणार, येतच राहणार. ह्याला जो आला तो दुसऱ्याला नाही, दुसऱ्याला जो आला तो तिसऱ्याला नाही. का नामदेव विठ्ठलाला केशव म्हणतात? का ज्ञानदेव बाप रखुमा देवी वरू म्हणतात? प्रत्येकाची नाममुद्रा वेगळी आहे. प्रत्येकाला ईश्वराला बोलावण्याचा शब्द वेगळा आहे. कोणी विठू म्हणतो, कोणी विठ्ठल म्हणतो, कोणी केशव म्हणतो, कोणी नारायण म्हणतो. आपल्या आवडीचे शब्द आहेत देवाला संबोधणारे. त्या त्या शब्दाचा आनंदच आहे ना. मग ते ब्रह्माचंच नाव आहे. मग आता इथे ती जशी ब्रह्माची नावं आहेत तसंच नाव इथे आनंद ब्रह्माचं नाव आहे. म्हणजे आनंद नावाने मिळणारा ब्रह्माचा आनंद हा अंतिम आहे का? नाही. असं त्याचं आपल्याला कोडं सोडवण्याकरता उत्तर मिळालं. बरोबर की नाही? की नामदेवांना केशव नावाने मिळाला,
कुणाला नारायण नावाने मिळाला, कुणाला बाप रखुमादेवी वरू म्हणून मिळाला, तुकाराम महाराजांना रामकृष्ण म्हणून मिळाला, रामकृष्ण हरी म्हणून मिळाला. आता ही सगळी त्याची नावच आहे. तुकाराम महाराजांचा आनंद ब्रह्मानंद, बरोबर नामदेव महाराजांचा आनंद ब्रह्मानंद, बरोबर जनाबाईंचा आनंद ब्रह्मानंद, सगळे ज्ञानदेवांचा आनंद ब्रह्मानंद, सगळे एकमेकांच्या बरोबरच आहे. दिस इज इक्वल टू दॅट, दॅट इज इक्वल टू दॅट, असेच आहे. म्हणजे हे सगळे ब्रह्मानंद आहे. म्हणजे हे सगळे कोण आहेत? आनंद आहेत. मग हे सगळेच जर आनंद आहेत तर असे वेगवेगळे आनंद असू शकतात का? ब्रह्म एकच असतो, म्हणजे ब्रह्माचा आनंद एकच असतो. म्हणजे हा त्या आनंदाचा केवळ अनुभव आहे. हा त्यांनी घेतला, त्या आनंदाची अनुभूती आहे. त्या अनुभूतीच्या पलीकडे ब्रह्म त्या आनंदाने भरलेलं आहे. म्हणजे त्यांनी आनंद दिला, आता शेवट झाला, आता हम बनचुके. या अध्यात्माच्या प्रांतामध्ये कोणी बनचुके असत नाही. तो मिळवतच राहतो, मिळवतच राहतो. कारण परमात्मा अनंत आहे. म्हणून त्यांनी सांगितलं हा आनंदच आहे, आनंदाचा अनुभवच आहे. पण आनंदाचा अनुभव असला तरी आता मिळाला, आता अंतिम आहे, आता मिळवायचं काही शिल्लक राहिलं नाही, असं होत नाही. म्हणून ये मार्गीचा कापडी महेशू अजूनी, की या मार्गावरती भगवान शंकर सुद्धा प्रवासच करत आहेत. कारण भगवान शंकर म्हणतात की त्या भगवंताच्या ठिकाणी, आमचा परवाचा विषय ज्ञानेश्वरीचा तोच होता की का कुठला होता माझ्या लक्षात नाही, किंवा कदाचित कालचा भक्ती रसायनाचा असेल, की ते उपदेश करतात आणि सांगतात की सगळ्यांनी भक्ती त्या विष्णूची करा. त्या कारण का तर आम्ही सुद्धा सगळे देव, ब्रह्मदेवाच्या ठिकाणी उत्पत्ती असेल, माझ्या ठिकाणी लय असेल, किंवा माझ्या ठिकाणी ज्ञाननिर्मितीचं क्षेत्र असेल, पण आम्ही सगळे जेव्हा प्रतिप्रसव, जेव्हा प्रलयाचा काळ येईल तेव्हा आम्ही त्या विष्णूमध्येच एकरूप होणार आहोत. आणि त्याच्या पुढे आता आम्ही अमृतानुभवात आहोत. आता विष्णू पण नाही आहे शिल्लक राहणार. आता विष्णू पण त्या प्रतिप्रसवामध्ये त्या परब्रह्मातच लीन होणार आहे. त्यामुळे आनंद नावाची प्रत्येक गोष्ट पुन्हा कुठे आहे? त्या ब्रह्माच्याच ठिकाणी, असं त्यांना आपल्याला इथे सांगायचं आहे. म्हणून ते म्हणतात परी तो परमात्म्या ठाई फिका पडला, म्हणजे परमात्म्यानेच तयाला लघुत्व आणिले. कुणाला? आनंद नावाच्या शब्दामध्ये आम्ही त्याला बांधला म्हणून, आणि परमात्म्याने तो दिला म्हणून. परमात्म्याने तो आनंद दिला म्हटल्यावर त्याला मर्यादा आली. म्हणून एक चांगलं, म्हणजे माझ्या गुरूंचंच काव्य आहे, जो अनुभव आला त्यांना परमेश्वराच्या दर्शनाचा. त्याच्यात त्यांनी म्हटलंय की धावली हो पावली हो ही विठाई माऊली, चंदनाने मोगऱ्याची माळ कंठी घातली. त्यांनी असं म्हटलंय की केवढा आहे, आपल्याला त्या आनंदाचा तुलना करायला घेतलं तर चंदनाचा वृक्ष केवढा, त्या वृक्षाने त्या जीवाला आपलंसं केलं. चंदनाने मोगऱ्याची माळ कंठी घातली, म्हणजे त्या चंदनाला ह्याला जवळ करावंसं वाटलं, पण हे केवढं एक मशक चिलट आहे, त्याला त्यांनी जवळ केलं. आणि आनंद कुणाला झाला? याला झाला, या चिलटाला, या मशकाला झाला. म्हणजे हा आनंद म्हणजे ब्रह्मानंद झाला का? नाही म्हणाला, ब्रह्मानंद तिथे त्या चंदनाच्या ठिकाणी असणारं जे त्याचं भव्यत्व आहे, दिव्यत्व आहे, तसं त्या आनंदाचं रूप आहे की ते एवढं मोठं आहे. म्हणून ते म्हणाले परमात्म्याने आनंद देऊन त्या आनंदाला लघुत्व आणलं. म्हणून तो आमोद आणि प्रमोद ब्रह्म तत्प्रतिष्ठा, तत्पुच्छ तत्प्रतिष्ठा, ब्रह्म तत्प्रतिष्ठा, ब्रह्म ही त्याची प्रतिष्ठा आहे. शेवटी ब्रह्माच्या ठिकाणी ते वैपुल्य वगैरे सगळे शब्द मागे आले तिथे. आणि म्हणून ते म्हणतात एरवी सच्चिदानंद भेदे चालली तिन्ही पदे, परी तिन्ही उणी आनंदे केली येणे. एरवी सच्चित आनंद ही निरनिराळी पदे तिन्ही, परी या तिन्ही पदा लागुनी गौणत्व आणिले परमात्म्याने. म्हणजे तिघांचेही भिन्नपण आणिले गौणत्वा लागून एकालाही वरी मान करून देई परमात्मा. सोपं आहे, म्हणून आपण जरा बरोबर जाऊ. शिवाय यांचाही भिन्नपणा शाब्दिक आहे जाणा, तिन्ही पदे एकमेकांना मुळीच असती संलग्न. सतापासून चिताची, या चितापासून आनंदाची, नयेकरिता निवडसाची, काकी न तेथे भिन्नता. आता ही ओवी ते असं सांगतात की सत, चित आणि आनंद. आता आपण सगळा भेदानी विषय समजून घेतो. पुन्हा तेच की तत्वज्ञान आपण आत्तापर्यंत बघितलं तसं अन्वयानी आणि व्यतिरेकाने जाणून घ्यायचं. अन्वयानी जाणायचं म्हणजे असं आहे, असं आहे, असं आहे, असं जाणं. व्यतिरेकाने म्हणजे असं नाही, असं नाही, असं नाही, असं नाही जाणं.
मग हे दोन्हीचा उद्योग कशाला करायचा? या दोन्हीच्या उद्योगातून एका निष्कर्षाला यायचं की ब्रह्म कसं आहे, आपल्याला कसं जाणून घ्यायचं आहे. त्याच्याकरता तत्वज्ञानाची चर्चा एका निश्चित सिद्धांतापर्यंत आणण्याकरता अन्वय व्यतिरेक हा त्याचा विषय आहे. आता इथे त्यांनी असं सांगितलं की आम्ही लक्षणं सांगितली तुम्हाला. या 3च लक्षणांनी संपली का लक्षणं? उपनिषदामधली नाही संपली. कारण शुद्ध, बुद्ध, मुक्त, नित्य ही 4 लक्षणं घेऊन शंकराचार्य झगडलेत. का झगडलेत? बौद्धांना परास्त करण्याकरता. बौद्धांनी ही 4 लक्षणं उचलली. शुद्ध, बुद्ध, नित्य, मुक्त ह्या 4 लक्षणांच्या विरुद्ध हल्ला बौद्धांनी चालवला. म्हणून ह्या 4 लक्षणांनी आपला सिद्धांत किंवा आपला विचार किंवा आपला वेदांत शंकराचार्यांनी सिद्ध केला. म्हणजे परमात्म्याची ही 4 लक्षणं घ्यावी लागली. परमात्मा कसा आहे? शुद्ध आहे. परमात्मा कसा आहे? बुद्ध आहे, म्हणजे स्थिर आहे, सत्तारूप आहे. शुद्ध बुद्ध तो नित्य आहे आणि मुक्त आहे, कुठल्याही बंधनाच्या पलीकडे आहे. आता ह्या 4 गोष्टींना धरून जर दुसऱ्यांनी हल्ला केला तर परमात्म्याची ही 4 स्वरूप लक्षणं घेऊन भांडावं लागेल. आता इथे ही 3 स्वरूप लक्षणं घेऊन का भांडतायत किंवा ह्या 3 लक्षणांचा विचार का मांडतायत? कारण माऊलींना माहिती आहे की आमचा मार्ग भक्तीचा आहे. आमच्या भक्तीच्या मार्गामध्ये प्रत्येक जीवाला भक्तीचा आनंद मिळवायचा आहे. आता त्याच्या भक्तीच्या आनंदाचं स्वरूप काय राहील आणि तो भक्त त्या परमात्म्याला कसा जाणतो, कसा पाहतो? तो त्याला सच्चिदानंद रूपामध्ये पाहतो. मग आता त्या सच्चिदानंद रूपाची इथे चर्चा, म्हणजे सांगण्याचा हेतू इथे असा आहे, त्यांना म्हणायचं आहे की अहो आम्ही परमात्म्याचं एक सत लक्षण घेतलं, आम्ही परमात्म्याचं एक चित लक्षण घेतलं, आम्ही आनंद लक्षण घेतलं, म्हणजे एवढीच लक्षणं नव्हेत. ही 3ही लक्षणं एक केली म्हणजे ह्या 3ही लक्षणांचा स्वतंत्र उपयोग होत नाही असंही नव्हे. ह्या सतचा स्वतंत्र उपयोग आहे, ह्या चितचा स्वतंत्र उपयोग आहे, ह्या आनंदाचा पण स्वतंत्र उपयोग आहे. म्हणजे आम्ही ह्याचाही स्वतंत्र उपयोग करतो आणि ही 3ही बाजूला करतो परमात्म्याचं विवेचन करताना. आणि म्हणून त्यांनी सांगितलं एरवी सच्चित आनंद भेदे चालती 3ही पदे. ही 3ही पदं आपापल्या परीने चालू आहेत. एक एक साधना मार्ग उभे राहिलेत ना. चित या पदावरती सगळं योगदर्शन उभं राहिलंय. सत या पदावरती सगळा ज्ञानमार्ग उभा राहिलाय. आनंद या पदावरती सगळा भक्तिमार्ग उभा राहिलाय. ही पदं आपल्या सत्तेने चालतात की नाही? हे आपापल्या ठिकाणी आपला आपला अधिकार धारण करून, आपलं मोठेपण धारण करून आपल्या लक्षणांनी एक एक तत्वज्ञान उभं करतायत. पण परी 3ही उणी आनंदे केली येणे. पण म्हणाले उणी आनंदे ब्रह्मे. आनंद म्हणजे ब्रह्म. आता त्या ब्रह्माने काय केलं? परी 3ही उणी, या 3घांनाही उणं केलं. म्हणजे त्या परमात्म्याने आपल्या स्वतःच्या अधिकारात किंवा त्याच्या, आता त्याला शब्दच नाही आपल्याकडे, त्या ब्रह्माला अस्तित्व म्हणावं का, त्याचा अधिकार म्हणावं का, त्याची सत्ता म्हणावं का, त्याचं सामर्थ्य म्हणावं, शब्दात कुठल्याही शब्दात तो बांधता येत नाही. असा जो परमात्मा आहे त्या परमात्म्याच्या ठिकाणी ही 3ही शब्दांना मर्यादा पडल्या. आणि या 3ही शब्दांच्या केली येणे यांनी केल्या. कशा केल्या? एरवी सच्चित आनंद ही निर्नाळी पदे 3ही परी, त्या 3ही पदा लागून गौणत्व आणले परमात्म्याने. त्या प्रत्येकाची मर्यादा त्यांनी दाखवून दिली. की जसं आपण साधन मार्गाचं म्हणतो की इथे परमात्मा निवास करतो असं आपण घडीभर समजलो, तर तिथे पोचेपर्यंत आम्हाला कोण नेतो? जसं आम्हाला बाहेर व्यवहार करायला वाहन घेऊन यावं लागतं, त्या वाहनाने आम्ही या घरापर्यंत येतो. या घरापर्यंत आलो, अगदी गाडी आत आणली इथे दारापर्यंत, तरी सुद्धा दारात उतरलो की बाहेर चपला काढून आत येतो. म्हणजे आत येताना काही गाडी घेऊन आत येत नाही. साधन मार्ग जो आहे तो साधन मार्ग असाच राहतो. साधन मार्ग तिथपर्यंत नेतो, तिथपर्यंत नेऊन पोचवतो. पण तो साधन मार्ग म्हणजे अनुभव नाही आहे. त्यांना म्हणायचं एक चैतन्याचा अनुभव घेतो. त्या अनुभवाच्या ठिकाणी तो पुन्हा दारात उंबरठ्याच्या पलीकडेच राहतो. उंबरठ्याच्या आत फक्त चैतन्यच आहे आणि चैतन्याचाच अनुभव घेतो. आणि म्हणून त्यांनी सांगितलं की परमात्म्याने या सगळ्यांना गौणत्व आणलं. मार्ग कोणताही स्वीकारा आणि त्या माध्यमातून त्याला जाणण्याचा प्रयत्न करा. आता दावा, आपल्याला दावा सांगते, दोघेही लोक, जो भारतीय तत्वज्ञानामधला कधीही न सुटलेला वाद आहे तो वाद म्हणजे ज्ञान श्रेष्ठ का भक्ती श्रेष्ठ. तो कायमचा वाद आहे की ज्ञानी पुरुष असं म्हणतो की शेवटी ज्ञानानेच कैवल्य मिळतं, ज्ञान श्रेष्ठ आहे, भक्ती ज्ञानात परिणत होते. भक्त म्हणतो असं होत नाही, भक्ती हे नुसतं साधन नाही आहे,
भक्ती हे साध्य आहे. म्हणजे भगवंताला प्राप्त करणं काही विशेष नाहीच आहे. भगवंत भक्त पराधीनच आहे. भागवतकारांचा मूळ विषय तोच आहे. भागवतकारांनी भक्ती जी सांगितली आहे ती भक्ती काय सांगितली आहे? ते म्हणतात अहो भगवंत भक्त पराधीन आहे. त्याच्याच तर गोष्टी आम्ही पुराणात सांगितल्या. भागवतात आम्ही तुम्हाला काय सांगितलं? ते म्हणाले आम्ही त्याच गोष्टी सांगितल्या की भगवंत भक्त पराधीन आहे. तो आम्हाला तुकाराम महाराज म्हणतात मुक्ती तो परिणली नोवरी. ते म्हणतात मुक्ती कोण आम्हाला देणार? भगवंत देणार छे तो काय देतो? आम्ही जे केलंय साधन ते देतो. नामदेव महाराज म्हणतात घेसी तेव्हा देसी ऐसा अससी तू उदार. आम्हाला जे फळ देतोस ते फळ काय आमच्याकडनं साधना घेतोस आणि आम्हाला फळ द्या. तू काय केलंस? तूच विनिमय केलास आमच्याशी. आमच्याकडनं घेतलंस आणि आम्हाला दिलं. आम्ही कसे आहोत? तुला दिलं तू आम्हाला दिलं इथे नाहीच आम्ही थांबलो. आम्ही तुझी भक्तीच करत राहिलो. आम्हाला जरी तू मुक्ती दिलीस तरी त्या मुक्तीशी आम्ही थांबलोच नाही. आम्हाला ती मुक्ती नकोच आहे. त्या 4 पुरुषार्थांच्या वरती असणारी जी भक्ती आहे तिला नाथांनी पंचम पुरुषार्थ असं म्हटलं की तो 5वा पुरुषार्थ आहे की जो आम्हाला प्राप्त. म्हणून भक्त म्हणतात की ज्ञान बिन काय खरं नाही. ज्ञानाने कैवल्य मिळालं, विषय संपला ज्ञानाचा. भक्तीचा विषय संपूच शकत नाही. भक्ती ही परमात्म्याला प्राप्त करो तो अंकित हो, तो आमच्या मागे मागे धावो. आता कबीर म्हणतात तसं की हम करे आराम. आणि आम्ही आराम करत बसतो आणि देव हमारे पीछे पीछे फिरे. तो आमच्या मागे मागे धावत येतो. तो आमच्या मागे मागे येऊ दे धावत. आम्ही त्याची भक्तीच करत राहणार. आम्हाला ती भक्ती करण्याकरता थांबायचंही नाही आहे आणि आम्हाला त्याच्यावरती काही भाष्यही करायचं नाही. आम्हाला सातत्याने भक्तीच करायची. म्हणजे वाद कशाचे आहे की ज्ञान का भक्ती? त्या मार्गांचा विषय सोडा आपण. पण म्हणाले ह्या प्रत्येक मार्गांचं जे भिन्नपण आहे त्या भिन्नपणाचं काहीतरी फल आहे. त्या फलांच्या करता हे 3 मार्ग मांडलेले आहेत किंवा आता 3 आहेत म्हणून 3 म्हणू. ह्या तिघांचं भिन्नपण जे आहे, इथे शब्द फार चांगला वापरलाय, एकालाही वरिमान करून देई परमात्मा. पण म्हणाले ते कोणालाच असं म्हणू देत नाही परमात्मा की ज्ञानाला असं म्हणू देत नाही मी श्रेष्ठ आहे, भक्तीला असं म्हणू देत नाही मी श्रेष्ठ आहे. त्यांनी म्हटलंय म्हणजे तिघांचेही भिन्नपण आणिले गौणत्वाला गुण. म्हणाले भगवंतानी ज्यांना गौणत्व दिलेलं आहे कारण या सगळ्यांच्या वर परमात्मा आहे. आणि म्हणून म्हणतात एकालाही वरिमान करून देई परमात्मा. शिवाय यांचाही भिन्नपणा शाब्दिक आहे जाणा. तिन्ही पदे एकमेकांना पुळीच असती संलग्न. म्हणाले यांचा जो भिन्नपणा आहे, यांचं जे वेगळेपण आहे ते शाब्दिक आहे. का? ज्याला सत म्हटलं तेच चित आहे, जे चित आहे तेच आनंद आहे. एकाच परमात्म्याची ही लक्षणं आहेत. त्याचं असणं हे असल्याशिवाय जीव चैतन्य कसं असेल? आणि जीवाचं चैतन्य आल्याशिवाय या जगाचा विषय मांडणं, बोलणं, चालणं, या ब्रह्मांडाचा व्यवहार होणं हे कसं होईल? त्या चैतन्याशिवाय होणारच नाही. आणि हे सगळं आनंदरूप आहे. हे सगळं आनंदाला कारण आहे. कारण परमात्मा स्वतः आनंदरूप आहे. त्यांनी इथे जे शेवटी म्हटलं ना, नाही तो जर आनंदरूप नसता तर अगदी अत्यंत वेदनांमध्ये सुद्धा माणसाला आहे हा जीव सांभाळण्याची ताकद राहिली नसती. कारण जे दुःख आहे त्या दुःखापेक्षा सुद्धा आंतरिक असलेला जो आनंदाचा झरा आहे तो अधिक प्रभावी आहे. कारण शरीराचं दुःख प्राकृतिक आहे आणि जे अंतःकरण आहे किंवा जो परमात्मा आहे, जो जीवात्मा आहे, त्याच्या ठिकाणी जे चैतन्य आहे त्याचा त्या आनंद त्याच्यावर आहे. आणि त्यामुळे मनुष्य कितीही दुःखामध्ये काही प्रमाणात तरी तो आनंदात आहे. म्हणून आपला देह तो कितीही दुःखात चालवतो, आपलं जीवन कितीही दुःखात रेटतो. असो, त्यांना इथे असं म्हणायचं आहे की ही सगळी पदं एकमेकांना संलग्न आहेत आणि या चित्तापासून नाही, मुळीचं असती संलग्न. सतापासून चिताची, या चितापासून आनंदाची, नये करिता निवडसाची, काकी न तेथे भिन्नता. कारण आनंदाचा अभ्यास भक्त करतो म्हणून तो भगवंताचं सत आणि चित रूप विसरतो का? नाही. चिताची उपासना योगी करतो म्हणून तो सत आणि आनंदाचा अनुभव घेत नाही का? त्याची धर्ममेघ समाधी हा अखंड आनंदाचा वर्षाव आहे असंच वर्णन केलंय पतंजली. सर्वात शेवटची जी समाधी आहे असंप्रज्ञात समाधी, त्या असंप्रज्ञात समाधीमध्ये अखंड जी स्थिती आहे ती केवल स्थिती काय?
आपल्याकडे कैवल्याचा पुतळा प्रकटाला भूतळा ज्ञानदेवांचं वर्णन करताना म्हटलेलं आहे की केवळ आनंद रूप आहे. म्हणजे तो त्या आनंदाचा अनुभव घेतो. त्याला सत या गुणधर्माची आवड आहे तर केवळ सत्तारूप आहे ह्याचाच अनुभव तो घेईल. पण हे अनुभव घेतल्याशिवाय तो चित पण राहत नाही आणि सत पण चित आणि आनंदाचा अनुभव घेतल्याशिवाय राहत नाही. कारण तो कितीही ज्ञानी असला तरी ज्ञानाच्या आनंदाचा अनुभव काय, तो चैतन्याचा तर अनुभव आहे आणि चैतन्याचा अनुभव आनंदमय आहे, दुःखमय आहे का? कारण मोक्ष नावाची गोष्ट दुःखाची आत्यंतिक निवृत्ती आहे आणि दुःखाची आत्यंतिक निवृत्ती जर मोक्ष असेल तर आनंदच आहे. आणि अनुभव जर चित्ताचा असेल तर तो ज्ञानीसुद्धा त्या दोघांचा अनुभव घेतो. थोडक्यात काय त्यांना असं म्हणायचं आहे की कुणीही या तिन्ही लक्षणांच्या शिवाय वेगळा विचार करू शकत नाही. परी तिन्ही उणी आनंदे केली येणे. तो परमात्मा यांना उणं करतो कारण यांचं मोठेपण शिल्लक राहत नाही. 2-3 मुद्दे. एक, ही तिन्ही पदं आपापल्या सत्तेने चालतात. यांच्या सत्तेमध्ये अनेक साधना मार्ग उभे राहतात. या 3 सत्ता स्वतंत्रपणाने मोठ्या असू शकत नाहीत, सर्वश्रेष्ठ असू शकत नाहीत. ह्या 3 सत्ता परमात्म्याच्या ठिकाणी परिणत होतात. परमात्मा त्या सगळ्यांच्या मध्ये श्रेष्ठ आहे. अनुभव ह्या सत्तेचा नाही किंवा अनुभव या 3 लक्षणांचा नाही, अनुभव परमात्म्याचा आहे. आणि म्हणून परमात्म्याच्या ठिकाणी ह्या तिन्ही नाही गौणत्वच आहे. आणि पुढे त्यांनी सांगितलं की त्या सगळ्या एकमेकांच्यात परिणत होतात, सगळ्या एकमेकांचा अनुभव देतात. पुन्हा तेच त्यांचे गुण म्हणून त्या एकमेकांचे अनुभव देतात असं पण म्हणायला हरकत नाही. की हे जे अनुभव आहेत हे शेवटचं जे म्हटलंय तर मुळीच असती संलग्न सतापासून चिताची वा चितापासून आनंदाची नये करिता निवड साची काकीन तेथे भिन्नता. हे 3 एकमेकांपासून वेगळे होऊ शकत नाहीत. जसे ह्या प्राकृतिक जगतामध्ये सत्व रजतम हे एकमेकांच्या पासून सुट्टे झालेले गुण आम्हाला अनुभवायला येऊ शकत नाहीत. सत्ताची की सुख प्रकाशू, प्रकाशूची सत्ता उल्हासू, हे न निवडे मिठांशू अमृती जेई. आता सत तेची चित, चित तेची आनंद सत्य, एवं सच्चिदानंदात भेद नये निवडिता. मधुरतानी अमृत मिळून अमृत एक सत्य, रस आणि द्रवत्व मिळून एक रस जसा. म्हणजे अमृतपण अमृता ठाई, माधुर्यही अमृता ठाई, तेवी सच्चिदानंद पदेही ठाई नांदती परमात्म्याच्या. म्हणजे आता इथे काय आपल्याला कापुराच्या दृष्टांतामध्ये हा सगळा विषय मांडून झालेला आहे. काय मांडलेलं आहे ते म्हणाले की सत जे आहे तेच चित आहे, चित जे आहे ते आनंद आहे, आनंद आणि सत्य जे ही दोन्ही पदं आहेत त्याच्यामध्ये. एवंच सत चित आनंदात भेद नये निवडता, यांच्यात भेद करता येत नाही. मधुरता आणि आता त्याला दृष्टांत दिला की अमृत मधुर आहे, मधुरतानी अमृत मिळून अमृत एक सत्य. म्हणाले ह्या दोघांना मिळून अमृताचं रूप सांगता येतो. रस आणि द्रवत्व मिळून एक रस जसा. कारण आता त्याचा गुणधर्म म्हणजे काय गुणधर्म घेतला, मधुरता आणि अमृत हे 2 एकत्र आहे. हे 2 सोडून अमृत असूच शकत नाही. जे अमृत आहे म्हणजे ते मधुरच आहे आणि जे इतकं मधुर आहे ते अमृतच आहे. आणि म्हणून आपण पृथ्वीवरचं अमृत दूध आहे असं म्हणतो की दुधाला अमृताची उपमा दिली आहे. असं ते सोडून देऊ आपण. म्हणजे अमृतपणा अमृत मिळून अमृत एक सत्य, मधुरता आणि अमृत. अमृत जे नाशिवंत नाही ते, हे 2 गुणधर्म एक केले. म्हणजे मधुरता आणि अमृत हे 2 मिळून अमृत झालं हे नक्की आहे, हे सत्य आहे की ज्याच्या ठिकाणी अविनाशी तत्व आहे आणि ज्याच्या ठिकाणी आत्यंतिक माधुर्य आहे ते अमृत आहे. आता दुसरा गुण रस आणि द्रवत्व. ज्याला रस आहे आणि ज्याला द्रवत्व आहे अशा 2 गोष्टी. म्हणजे रसवत्ता ही त्याच्या ठिकाणी आहे आणि द्रवत्व मिळून एक रस जसा. म्हणजे त्यांचं म्हणणं असं की एका रसाच्या ठिकाणी 2 गोष्टी आहेत की जेव्हा रस हा गुणधर्म आहे तेव्हा त्या रस ह्या गुणधर्मामध्ये द्रवत्व पण आहे आणि त्याच्यामध्ये रसवत्ता पण आहे. आता रसवत्ता कशी आणि द्रवत्व कसं,
द्रवत्व प्रकट असेल नाही तर नसेल, पण रस त्याच्यामध्ये जरूर असेल. म्हणजे एखादा पदार्थ बनवला, तो पदार्थ काही पातळच असायला पाहिजे, रसदारच असायला पाहिजे असं नाही, पण त्याच्यामध्ये रसवत्ता हा गुण आहे ना, गुण आहे, त्याच्यामध्ये रसवत्ता आहे, असायलाच पाहिजे, कारण पंचमहाभूतांनी युक्त आहे. म्हणजे कितीही वस्तू कडक केली, त्यातला कितीही पाण्याचा अंश काढून टाकला आणि तो कितीही डिहायड्रेट केला, तरी सुद्धा त्याच्यामध्ये काही प्रमाणामध्ये जलत्व आहेच. कारण या जगामध्ये कोणतीच गोष्ट जलत्वाशिवाय म्हणजे पंचमहाभूतांच्या शिवाय राहूच शकत नाही. म्हणजे रस हा त्याचा काय गुणधर्म आहे? रस हा त्याचा तन्मात्र आहे. द्रवत्व हा काय झाला? त्याचा गुणधर्म झाला. म्हणजे रसवत्ता हा जलाचा तन्मात्र, तन्मात्र आणि प्रत्यक्ष वाहतं. म्हणजे आता वडी केली तरी रसवत्ता वडीला आहे, आणि खीर केली तरी रसवत्ता आणि द्रवता पण आहे, कारण ती प्रवाही पण आहे आणि तिला रसवत्ता पण आहे. म्हणून ते म्हणाले हे दोन्ही मिळून तो रस झाला, एक रस झाला. म्हणजे एक गुणधर्म रसाचा आला. हा जो गुणधर्म आहे, या गुणधर्मावरून उपनिषदांमध्ये एक सूत्र आहे परमेश्वराचं वर्णन करणारं. तो कसा आहे? रसो वै सहा. तो रसपूर्ण आहे. मग आता त्याचा रस कसा आहे? त्याचा रस मधुर आहे, त्याचा रस अमृत आहे, त्याचा रस द्रवणारा आहे. त्याचा रस द्रवणारा आहे म्हणून भक्ती हा पाझर आहे असं म्हटलं. भक्ती हृदयाला पाझर फुटला पाहिजे, फुटलेच पाहिजे प्रेमाचे पाझर. त्यांनी म्हटले भक्ती जर निर्माण व्हायची असेल तर तिथे पाझर, दगडाला सुद्धा पाझर फुटला पाहिजे. दगडाला पाझर फुटतो का? फुटतो. दगड आहे. आपल्याला वेगळ्या अर्थाने मी हा दृष्टांत सांगते. आमचे तवलजी नानामुळे, तर ते ह्या संगीताच्या क्षेत्रामध्ये एक पद्धत आहे की कुठलाही कायदा किंवा कुठलाही ताल जर पक्का करायचा असेल तर तो पक्का करण्याकरता ते त्याला जी मेहनत करतात त्या मेहनतीला ते चिल्ला म्हणतात. चिल्ला म्हणजे रोज 14 तास असं 40 दिवस वाजवायचा तोच कायदा सतत, किंवा तोच ताल सतत. तर त्यांचे गुरु जे निजामुद्दीन खान नानामुळेंचे, तर ते म्हणाले की असे चिल्ला आम्ही आमच्या आयुष्यात खूप करतो. म्हणजे सगळे गायक सुद्धा करतात. अगदी भीमसेन जोशींनी सुद्धा महिना ठेवून घेऊन काही नाही, फक्त डग्गा म्हणजे बाया वाजवायचा, दाहिना तबल्याचं म्हणजे इकडचं कामच करायचं नाही, फक्त डाव्यानी ताल द्यायचा आणि गायकांनी 14 तास रात्र गायचं. एकच चीज, एकच गोष्ट, एकच राग. ह्याला तर ते म्हणाले की माझे गुरु आणि मी असे आम्ही म्हणून चिल्ला करत होतो. तर आम्ही काय बाहेर गेलो, जाऊन आलो आणि आम्ही त्यांना सांगितलं होतं की दरवाजा उघडा ठेवा, आम्ही रात्री उशिरा परत येणार आहे. तर आम्ही परत आलो तर घराचं दार लावलेलं होतं. आता काय करायचं? आमचा चिल्ला सुरू झालेला होता. आम्ही जो 23-24 दिवस होऊन गेलेले होते. एक वेळ जरी खंड पडली, एक अर्ध्या तासाचा जरी खंड पडला तरी तो चिल्ला धरायचा नाही. तो रोज 14 तास म्हणजे 14 तास झालंच पाहिजे. ते म्हणाले आता एवढा संपत आलेला तो 40 दिवसांचा चिल्ला, आता काय करायचं? तर घर बंद, ते तबला डग्गा मिळणार नाही. त्यांचे गुरु म्हणाले काय बिघडलं, बागेत बसू म्हणाले. यांच्या बागेमधले 2 दगड आणले आणि त्या 2 दगडावरती त्यांनी त्यांचा ताल सुरू केला. सांगायचं म्हणजे आपल्याला असं आहे की इथले ह्या सृष्टीमध्ये म्हटलं असं का वाटलं त्यांना? ते म्हणाले कौन कहता है कि ये जो लय है वो किसमें नहीं है, पत्थर में भी लय है, इसलिए यहाँ भी धा होगा धीन होगा, कोई भी तकलीफ नहीं. म्हणजे सांगायचं हेतू असा आहे की आमचं हृदय कितीही कठीण असो, त्या हृदयाला पाझर फुटेल का नाही फुटेल? भक्तिशास्त्र म्हणतं फुटेल. आणि म्हणून अगदी दगडाला पाझर फोडणे तसा भक्तिशास्त्रामध्ये सुद्धा भगवंताचं स्वरूप रसो वै सहा असं म्हटलं की भगवंत रसवत्ता हा त्याचा गुण आहे. तो रसमय आहे, तो प्रवाही आहे, म्हणजे द्रवत्व आहे. आणि त्याच्या भक्तीत तर अमृत आहेच, कारण अमृत ही संजीवनीच आहे त्याच्या भक्तीमध्ये, नाश नाहीच भक्तीला. आणि त्यामुळे भक्तीमधून अविनाशी असंच तत्व प्राप्त होतं. आणि म्हणून त्यांनी इथे असं म्हटलं, म्हणजे अमृतपण अमृता ठाई
माधुर्याही अमृता ठाई तेवी सच्चिदानंद पदेही ठाई नांदती परमात्म्याच्या. म्हणाले ही जी सच्चिदानंद पदं आहेत ही कुठं राहतात? परमात्म्याच्या आश्रयाने राहतात. कोण कोण राहतं? आम्ही पण राहतो, ब्रह्मांड पण राहतं, सगळंच राहतं. मग ही पदं राहतील त्यात काय विशेष आहे? म्हणजे थोडक्यात काय, ही पदं आमच्यासारखीच आहेत. आमचं हे सगळं जगाचं नाशवंत पण असून सुद्धा हे सगळं ब्रह्मांड त्याच्याच आश्रयाला आहे. मग ही पदं तरी काय? त्याच्याच आश्रयाला आहे. म्हणजे आपल्याला सिद्धांत काय मिळाला की सच्चित आनंद या पदामध्ये परमात्मा राहत नाही, ही पदं परमात्म्यामध्ये राहतात. या पदांना स्वतंत्र स्थान नाही. आता पुढे जातात तर पुढचा फक्त हे वाचून आपण थांबूया. शुक्ल पक्षीची या सोळा दिसे दिस वाढती कळा परी चंद्र मात्र सगळा चंद्री जेवी. म्हणजे जशा 16 कलांनी वाढता कमी होता चंद्र आम्हाला दिसतो, पण चंद्राच्या ठिकाणी काही फरक पडत नाही. तसं आहे ईश्वराच्या एकेका गुणातून आम्ही त्याला जाणत गेलो तरी सुद्धा ईश्वरात काय फरक पडणार आहे? तो जसा आहे तसाच आहे. मला कसा दिसतो तो प्रश्न आहे, मी कसा पाहायचा तो माझा प्रश्न आहे. म्हणजे त्यांना आपल्याला ह्या अनेक गोष्टी या निमित्ताने, त्या सच्चिदानंद पदाच्या निमित्ताने तत्वज्ञान कसं वेगळं वेगळं सांगावं त्याचं ते मोठं बुद्धीचं वैभव आहे.